नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील महत्त्वाचा भाग प्रयोग। तर प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग। तर यामध्ये आपण प्रथम कर्तरी प्रयोग पाहणार आहोत व तो ओळखायचा कसा ती ट्रिक पण आपण पाहणार आहोत। तर या इथं पहा, एक वाक्य दिलेलं आहे, तो आंबा खातो। आता हा जो कर्ता आहे, ह्या कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे जर क्रियापदात बदल झाला तर तो काय असतो? कर्तरी प्रयोग असतो। हा झाला बेस आणि ट्रिक पण मी तुम्हाला सांगणार आहे नंतर। तर पहा, आपण ह्या ठिकाणी तो आंबा खातो, तर इथं आपण काय बदलूया? लिंग बदलूया। तर काय होते? ती आंबा खाते, ती आंबा खाते। वचन बदललं तर ते आंबा खातात। कसं होतंय? ते आंबा खातात। एक वचन केलं तर तू आंबा खातोस, किंवा तर म्हणजे काय, तर कर्त्याच्या लिंग वचन पुरुष यामध्ये जर बदल केल्यामुळे क्रियापद बदलले तर त्याला काय म्हणायचं? कर्तरी प्रयोग। आता हा कर्तरी प्रयोग आपण लिंग वचन पुरुष न बदलता पण आपल्याला ओळखता येतो। तर काय आहे हा कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या खुणा? तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता व कर्म या दोघांनाही विभक्ती प्रत्यय जोडलेला नसतो। पाहायचं, तो आंबा खातो, तर या ठिकाणी कुठेही विभक्ती प्रत्यय जोडला गेलेला नाही, कर्त्याला पण नाही आणि कर्माला पण नाही। तर ओळखायचं कसं? तर कर्ता व कर्म दोघांनाही विभक्ती प्रत्यय जोडलेला नसतो। नंतर दुसरी खूण काय आहे? तर कर्तरी प्रयोगात क्रियापद बहुधा वर्तमान काळी असते। क्रियापद कसे असते? वर्तमान काळी असते। दुसरा प्रयोगाचा मुख्य प्रकार आहे कर्मणी प्रयोग। तर यामध्ये पहा, त्याने आंबा खाल्ला, त्याने झाला कर्ता, आंबा झाले कर्म, खाल्ला झाले क्रियापद। तर यामध्ये जर आपण लिंग बदलले तर कर्माचे या ठिकाणी तो आंबा, त्या ठिकाणी आपण घेतली चिंच, ती चिंच। त्याने आंबा खाल्लाचं काय होईल? त्याने चिंच खाल्ली, क्रियापदात बदल झाला। वचन बदललं तर त्याने आंबे खाल्ले, म्हणजे या ठिकाणी आंबाचं अनेक वचन आंबे घेतलं तर क्रियापदात बदल झाला। म्हणजेच कर्माच्या लिंग वचन यामध्ये बदल केल्यामुळे क्रियापद बदलते, तेव्हा त्याला काय म्हणायचं? कर्मणी प्रयोग। आणि आपण ट्रिकने कसं ओळखू शकतो? तर पाहायचं, कर्मणी प्रयोगात कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेला असतो। कर्त्याला काय जोडलेला असतो? विभक्ती प्रत्यय। तर कर्ता त्याने आहे, तर ने हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे। पहा, कर्माला विभक्ती प्रत्यय जोडलेला नसतो आणि कर्माला काय नसतो? विभक्ती प्रत्यय जोडलेला नसतो, फक्त असतो कुठे? कर्त्याला। तर आपण त्यावरून सुद्धा तो कर्मणी प्रयोग आहे हे ओळखू शकतो। तसेच आणखी एक खूण म्हणजे कर्मणी प्रयोगात क्रियापद बहुधा भूतकाळी असते। काय असते? कर्मणी प्रयोगात क्रियापद बहुधा भूतकाळी असते। तिसरा महत्त्वाचा व मुख्य प्रयोग म्हणजे कोणता? भावे प्रयोग। आता इथं एक वाक्य दिलेलं आहे, पहा, मुलाने बैलाला बांधले। मुलाने कर्ता झालं, बैलाला कर्म झालं आणि बांधले हे क्रियापद झालं। तर आपण लिंग वचन पुरुष बदलून पाहूया। मुलीने बैलाला बांधले, काही बदल झाला का क्रियापदात? नाही। मुलांनी बैलाला बांधले, वचन बदलले, मुलाने एक वचन होतं, मुलांनी अनेक वचन केलं, तर मुलांनी बैलाला बांधले। तर आपण इथं कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदलत आहोत, तर काहीही बदल झालेला नाही आहे क्रियापदात। नंतर पहा, मुलाने गाईला बांधले, या ठिकाणी आपण काय केलं? आता कर्म बदलून पाहिलं, कर्माचं लिंग वचन बदलून पाहूया। मुलाने गाईला बांधले, काही बदल झाला का? नाही। मुलाने गायींना बांधले, इथं एक गाय होती तर अनेक वचन केलं, गायींना म्हटलं, मुलाने गायींना बांधले, तर कोणत्याही प्रकारे ह्या क्रियापदात बदल झालेला नाही। तर कर्ता किंवा कर्म या दोहोंच्या लिंग वचन बदल केले तरी क्रियापद बदलत नाही, ते स्वतंत्र राहते।
तेव्हा काय म्हणायचं त्याला? भावे प्रयोग. काय म्हणायचं? भावे प्रयोग. उदाहरणार्थ रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले हे सुद्धा भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. रामाने रावणास दोन्हीला काय लागलेले आहेत? विभक्ती प्रत्यय लागलेले आहेत. तर तुम्हाला यावरून समजलं असेल की भावे प्रयोगात कर्त्याला व कर्माला दोघांनाही विभक्त प्रत्यय जोडलेले असतात. आणि दुसरी खूण म्हणजे भावे प्रयोगात क्रियापद एकारांत असते. एकारांत असते. उदाहरणार्थ उजाडले, सांजावले, मारले, खाल्ले, मळमळते असे एकारांत काय असते? क्रियापद असते. म्हणजे शेवटी काय होतं? अंत एकारांत. अंत म्हणजे शेवटी काय असतं? ए. उजाडले ले, सांजावले ले, तर खाल्ले मळमळते तर काय होतंय? एकारांत क्रियापद असते. अशा प्रकारे आपण भावे प्रयोग खुणावरून सुद्धा ओळखू शकतो. अशा प्रकारे आज आपण प्रयोग व त्याचे मुख्य प्रकार पाहिले आहेत. पोट प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी पहा, कोणत्याही वाक्याचा प्रयोग ओळखण्याची पद्धत कोणती आहे? तर प्रथम वाक्यातील क्रियापद, कर्ता व कर्म ओळखावे. नंतर वाक्यातील कर्त्याचे लिंग वचन किंवा वचन बदलून बघावे. हा बदल केल्याने क्रियापदाचे रूप बदलल्यास वाक्याचा कर्तरी प्रयोग आहे असे समजावे. म्हणजे कर्त्याचे लिंग वचन बदलून जर क्रियापद बदलले तर. आता कर्तरी प्रयोग होत नसेल तर कर्माचे लिंग वचन बदलून बघावे. त्यामुळे क्रियापदाचे रूप बदलल्यास वाक्याचा कर्मणी प्रयोग समजावा. 4th one, कर्ता किंवा कर्म यांच्या लिंगात वा वचनात बदल केला तरी क्रियापदाचे मूळ रूप न बदलता कायम राहत असेल तर वाक्याचा भावे प्रयोग समजावा. अशा प्रकारे आपण प्रयोग ओळखू शकतो. त्याचप्रमाणे प्रयोग ओळखण्याच्या मी काही तुम्हाला ट्रिक म्हणजे खुणाई सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ एक उदाहरण पाहूया. राम आंबा खातो. हा काय आहे? कर्तरी प्रयोग. दोन्हीला काय लागत नाही? विभक्ती प्रत्यय लागत नाही. कर्माला पण नाही आणि कर्त्याला पण नाही. किंवा तो बैल बांधतो. इथं पण पहा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला व कर्माला विभक्ती प्रत्यय लागत नाहीत. नंतरचा प्रयोग पहा, रामाने आंबा खाल्ला. रामाने आंबा खाल्ला किंवा त्याने बैल बांधला. तर इथं खूण काय आहे? तर ह्या कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागतो. कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागतो तेव्हा काय होतो? कर्मणी प्रयोग. आणि भावे प्रयोगामध्ये दोन्हीला, कर्त्याला व कर्माला दोन्हीला काय लागतात? विभक्ती प्रत्यय लागतात. तेव्हा तो काय होतो? भावे प्रयोग होतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.